हा नानासाहेब, काय घटनाक्रम झालेला आहे? घटनाक्रम आता तुम्ही मला चांगल्या पद्धतीने ओळखतात. 30 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना, वेगवेगळ्या पदांवरती काम करताना, राज्यमंत्री दर्जाचं पद असो, एस टीचं राज्याचं संचालक पद असो, जिल्हा परिषदेवरती मी असेल, माझं कुटुंब असेल, केलेलं प्रतिनिधित्व असेल, सातत्याने आमच्यावरती खोटे नाटे आरोप करून, आमची बदनामी करून एक वेळ आपलं इप्सित साध्य करता आलं. परंतु ज्यावेळेस मी हे प्रकरणं काढलीत समोरच्याची, जो माझ्याकडे काम करायचा, पाणी वाटायचा, चहा वाटायचा, कधीतरी घराचा झाडापोछा करायचा, मला पोरगा चांगला वाटला, सहजगत्या आपण हे केलं. परंतु माझ्या नावाचा गैरवापर करून त्याने प्रचंड प्रमाणावरती पैसा कमवला. अशा पद्धतीचे ज्याने 4 लेनमध्ये मोठ्या प्रमाणावरती तोड्या पाण्या केल्या, त्याच्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला सर्व पत्रकार महोदय जर आलेत तर ते शेतावरती घेऊन जाईल. फक्त 3 आर जमीन गेलेली आहे आणि 30 आर करून 96 लाख रुपये त्या ठिकाणी काढण्यात आलेले आहे. हे मी जबाबदारीने आणि पुराव्यानिशी सांगतो. आता हे प्रकरण आम्ही SITकडे घेऊन जाणार होतो. त्यातल्या त्यात त्यांनी केलेले भ्रष्टाचार, बंधाऱ्यांमध्ये न काम करता काढलेली बिलं, रस्त्यांची न काम करता काढलेली बिलं, या सर्व गोष्टीच्या अनुषंगाने आम्ही पाठपुरावा करत असताना, लोकांमध्ये संपर्क करत असताना त्यांची जीवावर आली. एका साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गोताने गावात गेलेलो असताना, तुम्हाला माहिती मला पायांचा त्रास आहे, वर चढता येत नाही, आम्ही खाली उतरलो आणि त्यांनी माझ्यावरती प्राणघातक हल्ला केला. माझ्या गाडीजवळ येऊन एकाने खिशातनं आरी का काय असं म्हणतात ती काढण्याचा प्रयत्न केला. एक दुसरा जो होता सुनील सुरेंद्र शिंदे, नारायण गोरख शिंदे, आणि यांना सर्व भडकवणारा आणि तिथं त्या ठिकाणी सांगायचा की याला आता इथं मारूनच टाका, तोडूनच टाका, असा संग्राम गोविंदराव पाटील, जो याचा पूर्णपणे हे आहे. त्याने समोर येऊन सांगावं की त्याने पैसा कशा पद्धतीने कमवलेला आहे. घरची शेतीबाडी नसताना, 1 रुपया नसताना, वडील डोक्यावरती इकडनं तिकडनं बाजरी मागून खायचे, अशा पद्धतीची परिस्थिती असताना फक्त तोड्या पाण्याच्या जीवावरती त्यांनी हे उद्योग केले. मी पुराव्यानिशी या गोष्टी दाखवेल, नाही तर त्यांनी या दाखवाव्यात. परंतु आपले भ्रष्टाचाराचे बिंग फुटेल म्हणून त्यांनी मला मारून टाकायचा त्या ठिकाणी तो कट रचला होता. माझ्याबरोबर त्या ठिकाणी आमचे किशोर शिंदे होते, माझा पुतण्या गाडीवर चालवतो तो चेतन शिंदे होता, परत गोताण्याचे आनंदा पाटील होते. यांनी त्या ठिकाणी मला सावरलं, त्याच्यामुळे तो हल्ला माझ्यापासून हे झाला. परंतु ही राजकारणाची परंपरा नाही, ही प्रथा नाही.